पंढरपूर शहरामध्ये आज आपण ज्या ठिकाणी उभा आहे हे दत्तात्रेय कोळेकर म्हणून दायटी गावचे शेतकरी आहेत। यांनी बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातल्या हिरापूर गावच्या बाजारातून शेती कामासाठी बैल या 4-5 शेतकऱ्यांनी खरेदी केली आणि ती बैल या आपल्या सांगोला तालुक्यात आणून त्याच्या बैलांकडून शेती करून आपली उपजीविका करणारे हे गरीब कुटुंब शेतकरी आहेत। परंतु गोरक्षणाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या जनावरांवरती वाहने अडवून ती पोलीस स्टेशनला कायद्याच्या कचाट्यात अडकावून करण्याचं काही महाभाग या पंढरपूर शहरामध्ये हिंदुत्वाच्या नावाखाली करत आहेत आणि आज शेतकऱ्यावर प्रचंड मोठा अन्याय आहे। ही बैल आज कोर्टाच्या ताब्यात जाऊन कोर्ट या बैलांना गोशाळेमध्ये पाठवतात। त्या ठिकाणी कुठलीही जनावरांना पाण्याची व्यवस्था नसते, चाऱ्याची व्यवस्था नसते। 15 ते 20 दिवस या कोर्ट आणि कचेरीच्या कामामध्ये जातात आणि त्या शेतकऱ्यांच्या जनावरांचं पूर्ण वाटोळं होतं आणि ती शेतकरी कर्जबाजारी होत आहेत। माझी प्रशासनाला विनंती आहे की अशा काही स्वयंघोषित गोरक्षकावर कडक कारवाई झाली पाहिजे। यामुळे शेतकऱ्यांच्या जनावरांची वाहतूक कमी झालेली आहे। शेतकरी बाजारात जनावरे घेऊन जाऊ शकत नाही आणि त्यामुळे जनावरांचा दर कमी होत आहे आणि गोशाळेमधले काही मंडळी ही जनावरे त्या ठिकाणी कोर्टाच्या कचाट्यात अडकलेली जनावरे परस्पर विकण्याची शक्यता आहे। काही गोशाळेमध्ये असे प्रकार घडलेले आहेत। मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला विनंती करतोय, शेतकऱ्यावर अन्यायकारक वागणाऱ्या काही स्वयंघोषित गोरक्षकांना सक्त अशा सूचना द्या। तसेच सोलापूरच्या एसपी साहेबांना विनंती करतोय, गावागावात अशा प्रकारची धाड सत्र घालणारी काही स्वयंघोषित गोरक्षक निर्माण झालेले आहेत, यांच्यावरती कडक कार्यवाही करा, अन्यथा या शेतकऱ्यांचं जगणं आता मुश्किल झालेलं आहे। ज्ञानेश्वर दगडू वाघमोडे, राहणार चिंचोली। आम्ही हिरापूर बाजारातून बैल खरेदी करून जात असताना आमची गाडी पंढरपूरमध्ये त्यांनी धरलेली। गाड्यात बैल चांगल्या प्रकारचे असताना त्यांनी अन्याय थोडा केलेला। आम्ही आमच्या भागात सध्या पावसाचं वातावरण चालू झालेलं आहे, त्यासाठी हिरापूर बाजारातून थोड्या स्वस्तात माल मिळत असताना आम्ही खरेदीसाठी गेलेलो असतो। आणताना आम्हाला थोडं त्यांनी रात्री केलं, रातभर जनावराला पाणी वगैरे नाही, अशा प्रकारचं होत असताना आम्ही आता यासाठी आम्हाला योग्य प्रकारचा न्याय मिळाला पाहिजे अशी आम्ही विनंती करतो। आमच्याकडे सध्या 9 बैल आहेत। लोकेशन दाखवत नाही असा त्यांचा आरोप आहे। लोकेशन दाखवत नाही आता आरोप आहे, ते आरोप काही पण करू शकतात, त्यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचं प्रूफ देऊ शकतो तुम्हाला, असं आमचं म्हणणं आहे। त्यांचं म्हणणं आहे की बैल कापायला चालली होती, बैल कापाय चालले तर त्यांनी रितसर बघावती, बैल कापण्याला योग्य आहेत का, बैल कापण्या आहेत असतील तर घ्यावेत, नसेल तर त्यांनी रितसर सोडून द्यावं। काय मागणी आमची मागणी आहे की आमची जनावर आमच्या ताब्यात या चांगल्या प्रकारची व्यवस्था अशा प्रकारे मिळावती। तुमच्याकडे त्याचे प्रूफ काय आहे? आमच्याकडे सगळे जनावर आणलेले दाखले आहेत, पावते आहेत, त्या नंबर आधार कार्ड आहेत। आमच्याकडे खरेदी केलेले त्याच्यावरती ज्या मालकाकडून खरेदी केल्या आहेत त्या मालकाचे आधार कार्ड नंबर सुद्धा आहेत।